नमस्कार विद्यार्थी मित्र, मी श्री राजेंद्र मोहिते, छत्रपती शिवाजी विद्यालय सातपूर नाशिक. आज आपण इयत्ता 10वी कुमार भारती या विषयातील 19व्या क्रमांकाची कविता तू झालास मूक समाजाचा नायक, ज्या कवितेचे कवी आहेत ज.वी. पवार, म्हणजेच जयराम विठ्ठल पवार, एक प्रसिद्ध कवी, कादंबरीकार. 1966 नंतरच्या दलित साहित्य चळवळीतले प्रमुख लेखक. बलिदान ही त्यांची कादंबरी, नाकेबंदी हा त्यांचा काव्यसंग्रह. ज्या काव्यसंग्रहातून घेतलेलं हे मुक्तछंदातलं काव्य तू झालास मूक समाजाचा नायक. सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर ही त्यांची संपादने सुद्धा प्रसिद्ध आहेत. आंबेडकरोत्तर चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेणारे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. मित्रांनो, ह्या कवितेची एक मध्यवर्ती कल्पनाची कविता आपल्याला अभ्यासायची आहे. या कवितेमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील जो चौदार तळ्याचा सत्याग्रह केला होता, ज्या सत्याग्रहामध्ये अनेक दलित समाजातील अनेक लोक सहभागी झाली होती. हा चौदार तळ्याचा सत्याग्रह, त्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष उलटल्यानंतर या महामानवाचा गौरव करणारी अशी ही कविता कवी ज.वी. पवार यांनी आपणासमोर दिलेली आहे. डॉक्टर आंबेडकरांनी सर्व समाजामध्ये जागृती निर्माण केली. परंपरा नाकारून नव्या समाजाची जडणघडण त्यांनी केली. मूकपणे अन्याय सहन करणाऱ्या वंचितांच्या जगण्याला त्यांनी बळ दिलं. अशा या महानायकाच्या कर्तृत्वाची महती गाणारी ही मुक्तछंदातली कविता आज आपण तिचे वाचन करून तिचं स्पष्टीकरण बघणार आहोत. तत्पूर्वी या महामानवाला आपण त्रिवार वंदन करूया आणि लेखक ज.वी. पवार यांनी लिहिलेली सुंदरशी कविता आज आपण म्हणण्याचा प्रयत्न करूया आणि तिचा आस्वाद घेऊया. चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला 50 वर्ष पूर्ण झाली. अशा या महामानवाला अभिवादन करणारी ही कविता ज.वी. पवार यांनी नाकेबंदी या काव्यसंग्रहातून आपणासाठी प्रस्तुत केलेली आहे. ते आपण तिचं वाचन करूया, अवलोकन करूया. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. तू निघालास तेव्हा काळोखाचं राज्य होतं. सूर्यफुलांनी पाठ फिरविली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा, मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. तू झालास परिस्थितीवर स्वार, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक, तू झालास मूक समाजाचा नायक आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत, आणि जागा केला उभा बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर, तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर.
तू तोडल्यास गुलामांच्या पायातल्या बेड्या आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्या संगीनी व्हाव्यात. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. कवी फार सुंदर शेवटच्या चरणात म्हणतात, आज 50 वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुले तुझा ध्यास घेताय. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. बघा मित्रांनो, चवदार तळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेलं एक ऐतिहासिक तलाव आहे. ज्या तलावाला इतिहासात त्याची ऐतिहासिक नोंद झाली आहे. ज्या चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे, त्या सत्याग्रहालाच महाडचा सत्याग्रह या नावाने ओळखले जाते. जगात असा कुठेही झाला नसेल असा सत्याग्रह जो पाण्यासाठी झाला, पिण्याच्या पाण्यासाठी. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करता यावा, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच समतेचे प्रतीक म्हणून या तळ्याला अनेक पर्यटक, अनेक अनुयायी तिथे भेट देतात. आणि त्या ठिकाणीच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा तिथे उभा करण्यात आलेला आहे. तत्कालीन फार जुनं असलेलं एक चित्र या ठिकाणी आपल्याला त्या तलावाचं बघायला मिळत आहे. ज्या तलावात जनावरांना पाणी पिण्याची मुभा होती, त्या तलावात माणसांना पाणी पिण्याची मुभा नव्हती. ती चातुर्वर्ण्य व्यवस्था, पारंपरिकच्या रूढी, असमानता, उच्च नीचतेचा भेदभाव, जिथे माणूस माणसाला पाण्यापासून वंचित ठेवतो, दूर ठेवतो, अशा पाण्यासाठी केलेल्या सत्याग्रहाची सुंदरशी, म्हणजेच मनाला चटकाई देणारी तशी ही कविता आहे. ज्या कवितेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं त्याग, समर्पण आणि या मूक समाजाला, या बहिष्कृत समाजाला जागृत करून त्यांच्यामध्ये जो सत्याग्रहासाठी, आपल्या हक्कासाठी लढण्याची ताकद त्यांनी निर्माण केली, ती आपण त्या कवितेच्या माध्यमातून कवी जे.व्ही. पवार त्या शब्दातून कशी व्यक्त करतात ते आपण बघूया. बाबासाहेब आंबेडकरांनी मळवाटेने जायचे नाकारलेच तेव्हा खास खळग्याने तुझे स्वागत केले. बघा, एक छोटासा तत्कालीन काही बाबासाहेबांची छायाचित्र आपण या ठिकाणी बघतोय. तू झालास मूक समाजाचा नायक, फुंकलेस रणशिंगा ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातील बेड्या आणि उभे केलेस चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभे करावे तसे. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावीत. तुझा संघर्ष असा की काठ्यांच्याही संगीनी व्हाव्या. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डचमळली पृथ्वी आणि बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. आज कित्येक वर्षांनी अनुभवतोय सूर्यफुलं तुझा ध्यास घेतायत, विपुल प्रतीक्षा करताय.
चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. बघा मित्रांनो, पहिल्या चरणात कवी जवी पवार म्हणतात, तू निघालास तेव्हा काळोखाचे राज्य होते. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, मळ वाटेने जायचे नाकारलेस तेव्हा खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. जाती व्यवस्थेच्या वर्णव्यवस्थेच्या तृष्ट चक्रात अडकलेल्या, खितपत पडलेल्या शोषित पीडित जनतेमध्ये जागृती आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा चवदार तळ्याचा संग्राम केला, हा सत्याग्रह केला. आणि हा सत्याग्रह करत असताना कवी म्हणतात, तू निघालास तेव्हा सगळीकडे काळोखाचं राज्य होतं. जाती, रूढी, परंपरा, सामाजिक असमानता अशा अनेक गोष्टी होत्या. यालाच त्यांनी काळोखाचं राज्य म्हटलेलं आहे. जिथं माणूस माणसाला माणसासारखं वागवत नव्हता. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती. जी सूर्यफुलं ज्या सतेज किरणांनी, जे उदात्तेचं, साम्राज्याचं, उमेदीचं, सुखाचं प्रतीक मानलं जातं असे सूर्यफुलं, जी सूर्याच्या तेजानं न्हावून निघतात. सूर्याच्या तेजाकडे बघून आपली उमेद सूर्यफुलं जागवतात. अशा सूर्यफुलांनी इथे पाठ फिरवली होती, की ज्या सूर्यफुलांची तुला साथ हवी होती ती साथ तुला मिळाली नाही. मग ती सूर्यफुलं तत्कालीन त्या पिढीतील, त्या युगातील जी काही नेते मंडळी असतील, समाजसुधारक असतील, त्यांनी सुद्धा पाठ फिरवली होती. मळवाटेने जायचे नाकारलेस तेव्हा. मळवाट वाईट रूढी परंपरेने, जाती व्यवस्थेने बरबटलेली अशी ही मळवाट, मळलेली वाट. या वाटेनं जायचं तू नाकारलंस की नाही. मी माणूस म्हणून जन्माला आलोय आणि माणूस म्हणूनच जगणार. ही नीती, हे विचार, ही प्रेरणा स्वतःशी बाळगून तू त्या मळवाट्यानं जायचे नाकारलेस. हे महामानवा, खाच खळग्यांनी तुझे स्वागत केले. खाच खळगी वाईट संकटांनी, अनिष्ट रूढींनी, अनिष्ट परंपरांनी अनेक लोकांनी तुझा त्रास दिला. तुझे स्वागत केले म्हणजे त्या ठिकाणी खाच खळगी, तुझ्या वाटेमध्ये असंख्य अडचणी आल्या तरी तू डगमगला नाहीस. तू झालास परिस्थितीवर स्वार. बघा मित्रांनो, महाडचा चवदार तळ्यात बाबासाहेब आंबेडकरांचा हा पूर्णकृती पुतळा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी कवी म्हणतात, तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलाच नवा इतिहास. खरोखर इतिहासच घडला तो. पिण्याच्या पाण्यासाठी केलेला लढा. तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलाच नवा इतिहास. तू झालास मूक समाजाचा नायक. नायक म्हणजे नेता, नायक म्हणजे प्रणेता. असा तू नेता झालास. कुणाचा? या मूक समाजाचा. मूक समाज, की जो समाज अन्याय, अत्याचाराने अबोल झालेला होता, जो त्याच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा न फोडणारा होता, अन्यायाविरुद्ध बंड करून न उठणारा होता. बाबासाहेबांचं सुंदर वाक्य आहे, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल. अन्याय सहन करणारा अन्याय करणाऱ्यापेक्षाही जास्त गुन्हेगार असतो, म्हणून अन्याय सहन करू नका, हे बाबासाहेबांनी सांगितलं. ह्या मूक समाजाचा तो नायक झाला
आणि जागा केला हा बहिष्कृत भारत. बहिष्कृत भारत, की या भारतामध्ये बहिष्कृत केलेली ही लोक, वर्णव्यवस्थेने यांची सुख समृद्धी नाकारलेली होती. चांगल्या जिण्यापासून, चांगल्या जगण्यापासून यांना वंचित केलं होतं. अशा ह्या बहिष्कृत समाजाला हे महामानवा तू जाग केलंस. फार सुंदर कल्पना, ते विचार कवी जे.व्ही. पवारांनी या ठिकाणी मांडलेले आहे, की तू मूक समाजाचा नायक झालास आणि जागा केलास बहिष्कृत भारत. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू फुंकलेस रणशिंग अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातील बेड्या. तू अशा प्रतिकूल परिस्थितीत तू कसली तमान बाळगता तू रणशिंग फुंकलास. युद्धाच्या वेळेस युद्ध सुरू होण्याचा इशारा देणारा असं हे वाद्य वाजवलं. रणशिंग म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी वाजवलं जातं ते वाद्य, इशारा देणारं वाद्य. तू रणशिंग फुंकलेस, पण कशाच्या बळावर? अगाध ज्ञानाच्या बळावर. तू तोडल्यास गुलामांच्या पायातील बेड्या. तू तोडल्यास गुलामाच्या पायातील बेड्या. जी माणसं गुलाम होऊन जगत होती त्यांच्या पायातील बेड्या तू तोडल्यास. आणि केलेच उभे चवदार तळ्याच्या काठावर, युद्धात जवानांना उभे करावे तसे. जे गुलाम म्हणून जगत होते, जे ह्या वाईट जुलमाखाली जगत होते, जे दास म्हणून वागत होते, दुसऱ्याची चाकरी करणं हेच स्वतःला समजत होते, आपल्या नशिबाला दोष देऊन गुलामी करणं हे त्यांच्या आयुष्याचं, जीवन जगण्याचं एक मार्ग त्यांचा निर्माण झाला होता. अशा गुलामांच्या पायातील बेड्या तू तोडल्यास आणि केलेस उभे चवदार तळ्याच्या काठावर. युद्धात जवानांना उभं करावं तसं. जवान सैनिक, सैनिकांना म्हटलंय जवान. युद्धात जवानांना उभं करावं तसं तू काय केलंस? त्यांना चवदार तळ्याच्या काठावर उभं केलंस. तुझे शब्द जसे की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. तुझ्या शब्दांमध्येच इतकी ताकद होती, इतकी शक्ती होती, की महाकाव्य तुझ्या पायाजवळ गळून पडावे. महाकाव्य, जी महाकाव्य की तुझ्या पायाजवळ ती गळून पडावी, अशी महाकाव्य. गुलामगिरीत खितपत पडणाऱ्या ह्या लोकांना जागे करत असताना तू शब्दांनी ह्या सगळ्या दीन समाजाला तू जाग केलंस. ही महाकाव्य सुद्धा तुझ्या समोर, तुझ्या शब्दासमोर, तुझ्या पायाजवळ गळून पडावीत, असे तुझे शब्द होते. तुझा संघर्ष असा की काठ्यांची संगिनी व्हावी. तुझा संघर्ष असा की काठ्यांची सुद्धा संगिनी व्हावी. संगिनी म्हणजे बंदुका, बंदुकाच्या पुढील असणारं धारदार शस्त्र. संघर्ष असा होता की काठ्या जरी हातात असतील तर त्या काठ्यांच्या सुद्धा काय झाल्या होत्या? संगिनी झाल्या होत्या, बंदुका झाल्या होत्या. बंदुकासमोरील धारदार शस्त्र झाली होती. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश. तुझ्या डरकाळीने हादरलं आकाश, डळमळली पृथ्वी. डरकाळी वाघाची डरकाळी असते. बाबासाहेबांनी दिलेला आवाज त्याला डरकाळीची उपमा दिली आहे.
बाबासाहेब आंबेडकर त्यांचं एक विचार सुमनांमध्ये सांगतात, 1000 वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा 1 वर्ष 1 दिवस वाघ म्हणून जगा. असे विचार असणारे. संघर्ष करा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही त्रिवेणी सांगून गेलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांच्या डरकाळीने बघता बघता सारी पृथ्वी हदरली. बघता बघता चवदार तळ्याच्या पाण्याला सुद्धा, चवदार तळ्याला आग लागली. चवदार तळ्याला आग लागली म्हणजे चवदार तळ्याचं पाणी सुद्धा आता शांत राहिलं नाही. प्रत्येक लोकांमध्ये संघर्षाची जाणीव निर्माण झाली. प्रत्येक व्यक्ती पेटून उठला. पाण्यासाठी लढणारा प्रत्येक जण, ज्याच्या तनामनात, शरीरात ही एक प्रकारची आग त्याच्या मनामध्ये लागली. या ठिकाणी कवी म्हणतात की बघता बघता चवदार तळ्याला आग लागली. म्हणजेच संघर्ष पेटला. असा हा संघर्ष आज 50 वर्षांनी अनुभवतोय. कवी म्हणतात की असा हा संघर्ष 50 वर्षाने अनुभवतोय. 50 वर्ष पूर्ण झाली म्हणून महामानवाला अभिवादन करणारी सुंदरशी मुक्त छंदातली कविता कवी जवी पवार यांनी ही लिहिलेली आहे. आज 50 वर्षांनी अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. ज्या सूर्यफुलांनी पाठ फिरवली होती, आजची पिढी तुझा ध्यास घेत आहे. तुझ्याकडून मिळणारी प्रेरणा आत्मसात करतायत. 50 वर्षांनी आजही अनुभवतोय. सूर्यफुले तुझा ध्यास घेत आहेत. ध्यास घेणे, तुझे विचार आत्मसात करणे, तुझ्या विचारांकडून प्रेरणा घेणे. बिगुल प्रतीक्षा करतोय. बिगुल, बघा मगाशी एक शब्द आला होता रणशिंग. युद्धाच्या सुरुवातीला इशारा देणारं असं हे रणशिंग. बिगुल प्रतीक्षा करतोय. बिगुल युद्धाच्या वेळेस सैनिकांना कूच करण्यासाठी वाजवलं जाणारं हे यंत्र आहे, एक वाद्य आहे. बिगुल प्रतीक्षा करतोय. प्रतीक्षा म्हणजे वाट पाहतोय. बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी तेही आता थंड झालंय. या ठिकाणी शेवटी कवी फार सुंदर त्यांचं मत व्यक्त करतायत की या चवदार तळ्याच्या संग्रामाला आज 50 वर्ष पूर्ण झाली. 50 वर्षांनी तो संघर्ष पुन्हा मी अनुभव पाहतोय. कारण आजही ती परिस्थिती तितकीशी बदललेली नाही. सूर्यफुलं अजूनही तुझा ध्यास घेत आहेत. पुन्हा संघर्षाला प्रवृत्त करण्यासाठी बिगुल आज प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी जरी थंड झालेलं आहे, पण आजही त्यातील थोडीशी आग धगमगते. अनेक गोष्टी आजही अपूर्ण आहेत. आजही तशी परिस्थिती फारशी चांगली नाहीये. आजही माणसांमध्ये असमानता आहे, भेद आहे. ह्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. त्या संघर्षासाठी आजही बिगुल प्रतीक्षा करतोय. चवदार तळ्याचं पाणी ते मात्र थंड झालंय, परंतु बिगुल मात्र प्रतीक्षा करतोय. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आज कवी जवी पवार यांची मुक्तछंदातील त्यांच्याच काव्यसंग्रहातून, नाकेबंदी या काव्यसंग्रहातून घेतलेली कविता अभ्यासली. ज्या महामानवाने हा महाडचा जो सत्याग्रह, हा संग्राम केला, त्या महाडच्या सत्याग्रहाची जाणीव
त्यांचे विचार, त्या महामानवाला वंदन करणारी ही कविता आपण अभ्यासली. तुम्हाला ही निश्चितपणे आवडली असेल. कृपया राजेंद्र मोहिते ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अनेकही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय भीम.